नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलप ऑर्गनायझेशनकडून ही भरती जाहीर झालेली आहे. DRDO कडून रिक्वायरमेंट आलेली आहे 2026 ची लेटेस्ट ऑपॉर्च्युनिटी. यामध्ये तुमचं जे पोस्ट असणार आहे मित्रांनो, सायंटिस्ट ई, सायंटिस्ट डी आणि सायंटिस्ट सी साठीच्याच पदभरती आलेली आहे. टोटल सगळ्या पदांना मिळवून 33 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता असणारे अप्लाय करण्यासाठी BE, BTech आणि MSc वालेच्यात अप्लाय करू शकतात. आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सगळ्यांना सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो ही जी भरती आलेली आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून आलेली आहे DRDO कडून. रिक्वायरमेंट जी आलेली आहे असिस्टंट सेंटर्सकडून आलेली आहे. डायरेक्ट रिक्वायरमेंट असणार आहे सायंटिस्ट DRDOसाठी. शेवटची दिनांक असणार आहे अप्लाय करण्यासाठी 19 जून 2026. ओके. आता करियर प्रोग्रेस असणार आहे DRDO कडून एक्सलंट ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आहे. करियर ग्रोथ आहे. फ्लेक्सिबिलिटी कंप्लीटिंग पर्स टीम आहे. ओके. सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला भेटल्यात. ओके. RSC कडून इन्व्हाईट केलेले आहे. ऑनलाईन आपल्याला रिक्वायरमेंट आहे. RSC कडून ही वेबसाईट लिंक दिलेली आहे. rse.gov.in या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. सायंटिस्ट सी, सायंटिस्ट डी आणि सायंटिस्ट सी या पोस्टकरिता रेग्युलर बेसिस आपल्याला जॉब्स टीम दिलेल्या आहे. तर वॅकन्सीज दिलेल्या आहे रेग्युलर बेसिस. तर DRDS होईल ते आपण बघून घेऊ. आता सगळ्यात आधी सायंटिस्ट सी या पदासाठी आपल्याला पगार आहे ₹1,23,100 लेव्हल 13 साली एक वॅकन्सी दिलेली आहे. वॅकन्सीचे नाव दिलेलं आहे, सब्जेक्ट दिलेला आहे, क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स दिलेली आहे. एक वॅकन्सी आपल्याला बघायला मिळते इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री आपली झालेली असेल इंजिनिअरिंगमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 11 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, तर आपण या पोस्ट करता याच्यात अप्लाय करू शकतात. ओके. त्यानंतरचा पोस्ट आहे सायंटिस्ट डी यांना पगार आहे ₹78,800 लेव्हल 12 सॅलरीच्या 7 वॅकन्सी बघायला मिळतात. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर आपल्याला एक वॅकन्सी बघायला मिळेल सगळ्यात आधी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये. यामध्ये तुम्हाला फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये झालेली पाहिजे. 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही पण या पदासाठी पण अप्लाय करू शकतात. त्यानंतरची जी पोस्ट दिलेला आहे, एक पोस्ट आहे एरोनॉटिकल अँड एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री आपली झालेली असेल आणि 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला असेल, तर तुम्ही ह्या पोस्टसाठी पण अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर 4 नंबरची पोस्ट आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री आपली झालेली असेल इंजिनिअरिंगमध्ये, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, तर तुम्ही ह्या पदासाठी पण अप्लाय करू शकतात. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतरचं जे पोस्ट आहे 5 नंबरला फिजिक्स फोटोनिक्स अँड ऑप्टो इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरिंग फिजिक्ससाठी वॅकन्सी. याच्यात पण आपल्याला फर्स्ट डिव्हिजन मास्टर डिग्री झालेली असेल फिजिक्स, फोटोनिक्स अँड फर्स्ट डिव्हिजन डिग्री झालेली असेल ऑप्टिक अँड ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरिंग फिजिक्समध्ये. तर आपल्याला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तुम्ही ह्या पदासाठी पण अप्लाय करू शकतात. सुवर्ण संधी आपल्याला यामध्ये पण बघायला मिळते. त्यानंतरची जी पोस्ट आहे एक वॅकन्सी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये आहे, जी की फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री आहे इंजिनिअरिंगची केमिकल इंजिनिअरिंग. 7 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये पण लागणार आहे. त्यानंतरची जी पोस्ट आहे एक पोस्ट केमिकल इंजिनिअरिंगची फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री असणारी केमिकल इंजिनिअरमध्ये 7 वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये पण लागणार आहे. ओके. त्यानंतरचं पोस्ट आहे 8 नंबरला याच्यात एक वॅकन्सी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंग लागणार आहे. 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे या पदाकरिता. त्यानंतरचं जे पोस्ट आहे सायंटिस्ट सीचं, याच्यात पगार असणार ₹67,700 लेव्हल 11 सॅलरी, 17 वॅकन्सी यामध्ये पण बघायला मिळतात. आता 9 नंबरची पोस्ट दिलेली आहे, याच्यात एक वॅकन्सी आहे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे. त्यानंतर 10 नंबरची जी पोस्ट आहे याच्यात एक वॅकन्सी आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये असेल आणि आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी पण अप्लाय करू शकतात. 11 नंबरचा पोस्ट आहे याच्यात एक वॅकन्सी आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री इंजिनिअरिंगमध्ये झालेली असेल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे या पदाकरिता. 12 नंबरची जी पोस्ट आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री लागणार आहे इंजिनिअरिंगमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे.
13 नंबरचं जी पोस्ट आहे, एक वॅकन्सी दिलेली आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये. फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री लागणार आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे यामध्ये. 14 नंबरची जी पोस्ट आहे, एक वॅकन्सी आहे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये. फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री लागणार आहे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनमध्ये, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे या पदासाठी पण. ओके. त्याच्यानंतर 15 नंबरची जी पोस्ट आहे, 2 वॅकन्सी आहे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये. फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री लागणार आहे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये पण लागणार आहे. त्यानंतर 16 नंबरची जी पोस्ट आहे, 2 पोस्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये. फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री लागणार आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे या पदासाठी. ओके. 17 नंबरची जी पोस्ट आहे, याच्यात एक वॅकन्सी आहे ऑकेनोग्राफी फिजिक्स ऑकेनोग्राफीसाठीच्या फर्स्ट डिव्हिजन मास्टर डिग्री आपली झालेली असेल तर आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर आपण यात पण अप्लाय करू शकतात. 18 नंबरची जी पोस्ट आहे मॅथमॅटिक्स अँड मॅथमॅटिक्स कॉम्प्युटिंग अँड मेकॅनिकल सायन्स अँड अप्लाइड मॅथमॅटिक्ससाठी आपल्याला फर्स्ट डिव्हिजन मास्टर डिग्री झालेली असेल आणि आपल्याकडे जर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी पण अप्लाय करू शकतात. 19 नंबरचा पोस्ट आहे, याच्यात एक वॅकन्सी आहे केमिकल इंजिनिअरिंगसाठी. फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये असेल, केमिकल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी पण अप्लाय करू शकतात. 20 नंबरची जी पोस्ट आहे, याच्यात एक वॅकन्सी आहे फिजिओलॉजीसाठी. याच्यात फर्स्ट डिव्हिजन मास्टर डिग्री दिलेली फिजिओलॉजीमध्ये, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. या पदासाठी तुम्ही पण अप्लाय करू शकतात. 21 नंबरचा पोस्ट आहे, याच्यात एक वॅकन्सी आहे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये. फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री आपली झालेली असेल इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये तर आपण 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी पण अप्लाय करू शकतात. 22 नंबरची जी पोस्ट आहे, याच्यामध्ये 6 वॅकन्सी आहे फार्मॉलॉजीसाठी. आता याच्यामध्ये मास्टर डिग्री झालेली असेल आपल्याला फार्मसी फार्मोलॉजिकलमध्ये MSc झालेलं असेल तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी पण अप्लाय करू शकतात. 23 नंबरच्या जे पोस्ट आहे, याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग अँड रिमोट सेन्सिंग जे आहे याच्यामध्ये आपल्याला मास्टर डिग्री लागणार आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. वॅकन्सीज दिलेल्या आता इंटरग्रेटेड वॅकन्सी असणार आहे. आता याच्यामध्ये आता सायंटिस्ट पदासाठी बेसिक पे 1,23,000 रुपये यांना पण आहे. याच्यात एक वॅकन्सी दिलेली आहे मेकॅनिकल प्रोडक्शन अँड प्रोडक्शन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग एरोनॉटिकल एरोस्पेस इंजिनिअरिंग करत आहे. याच्यामध्ये पण फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री लागणार आहे. 11 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल त्या पदासाठी पण अप्लाय करू शकता. सायंटिस्ट डी पदासाठी 78,000 पगार आहे. याच्यात 4 वॅकन्सी बघायला मिळतात. पहिली वॅकन्सी आहे मेकॅनिकल प्रोडक्शन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड एरोनॉटिकल एरोस्पेस इंजिनिअरिंग करता बॅचलर डिग्री लागणार आहे. 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 26 नंबरची वॅकन्सी आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री लागणार आहे. यामध्ये पण आपल्याला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे या पदाकरिता. 27 नंबरची पोस्ट आहे फिजिक्स रेडिएशन्स अँड फिजिक्सकरिता. याच्यामध्ये असणार आहे मास्टर डिग्री MSc फिजिक्सवाले याच्यात अप्लाय करू 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. 28 नंबरचा पोस्ट आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी. फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री आपली झाली असेल इंजिनिअरिंगमध्ये, 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तुम्ही या पदासाठी पण अप्लाय करू शकतात. सायंटिस्ट सी पदाकरिता पद भरती आहे. 67,700 रुपये पगार आहे. 3 वॅकन्सी आहे. 29 नंबरची वॅकन्सी बघा, 2 वॅकन्सी बघायला मिळतात फिजिक्ससाठी. मास्टर डिग्री झाली असेल फिजिक्समध्ये आणि आपल्याकडे जर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतरचं जी पोस्ट आहे, एक वॅकन्सी बघायला मिळते इलेक्ट्रिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी, मेकॅनिकलसाठी. याच्यात पण आपल्याला फर्स्ट डिव्हिजन बॅचलर डिग्री लागणार आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. आता PWDसाठी पण याच्यात वॅकन्सी दिलेली आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी की आपण बघू. ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे 19 जून 2026 पर्यंत. त्याची वेबसाईट लिंक दिलेली आहे जी की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. रजिस्ट्रेशन करायचं आहे. सगळा फॉर्म आपल्याला सविस्तरपणे भरायचा आहे. फास्ट नेटवर्क असेल त्या ठिकाणून फॉर्म भरा. ओके. सायबर कॅफेवर जाऊन भरा. मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस चेक करून टाका आणि आपलं डॉक्युमेंटेशन जे असणार आहे ते सगळे डॉक्युमेंट अपलोड करून ठेवा. ओके. जे आपल्याला लागणार असेल ते. ओके. एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिले, अकॅडमिक क्वालिफिकेशन्स वगैरे मी तुम्हाला सांगितलेले आहे. ओके. फर्स्ट डिव्हिजनमध्ये मास्टर डिग्री किंवा बॅचलर डिग्री. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे वेटलिस्ट. वेटलिस्ट तुम्ही बघू शकता. पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन इंजिनिअरिंगसाठी 2 वर्षाचा वेटलिस्ट असणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मेडिसिन अँड फिजिओलॉजीसाठी मेडिकल अँड
पोस्ट ओन्ली 3 वर्षाचा वेटलेस आहे. डॉक्टरेट डिग्री सायन्ससाठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स, डॉक्टरेट डिग्री पी-एच-डी फार्मसीसाठी 3 वर्षाचा वेट डॉक्टरेट डिग्री इंजिनिअरिंगसाठी 4 वर्षाचा असणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. आता यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देतो की एज लिमिटबद्दल. आता सायंटिस्ट डी आणि ईसाठी 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. सायंटिस्ट सी वाले 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. पी-डब्ल्यू-डीला 10 वर्षाची सूट आहे. गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉयला 5 वर्षाची सूट आणि एस-सी-एस-टी कॅटेगरीला 5 वर्षाची सूट आहे. म्हणजे जास्त आपण 56 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ऑल इंडियन सिटिझनशिपसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. वर्क एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके. त्यानुसारच तुम्हाला याच्यात फॉर्म भरायचे आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे क्रिएट वर्क फ्लोरिंग दिलेलं आहे. याची संपूर्ण माहिती. ओके. एस-सी, एस-टी आणि दिव्यांग आणि महिलांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे याच्यामध्ये. ओके. तर आपल्याला बाकीच्यांना फी लागणारच आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये बोलवलं, ऑनलाईन स्क्रीनिंग घेतली जाईल. त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला प्रीमध्ये जे पास होणार त्यांना इंटरव्ह्यू घेतला जाईल. जे की पहिली जी पोस्ट आहे त्यामध्ये 24 कॅन्डिडेट घेतले जातील. दुसऱ्या 2 नंबरची जी पोस्ट आहे त्यामध्ये 48 कॅन्डिडेट सिलेक्ट केले जातील. ओके. आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये जर बघायला गेलं तर फर्स्ट नंबरची जी पोस्ट आहे त्यामध्ये 12 जण सिलेक्ट केले जातील आणि 2 नंबरची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये 24 जण सिलेक्ट केले जाणार आहे. त्यातूनच तुमचा फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट दिलेलं आहे यामध्ये, की आपल्याला स्कोर दिलेला आहे 75% मार्क्स आपल्याला दिलेले आहे 75 आउट ऑफ 100. ओके. 75% आपल्याला स्क्रीनिंगवर आहे आणि 25% आपला इंटरव्ह्यूवर आहे. ओके. हे आपल्याला लक्षात द्यायचं 19 जून 2026 पर्यंत फॉर्म भरायचा आहे आपल्याला. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिलेलं आहे. जे पण डॉक्युमेंट आपल्याला लागतं आहे ते डॉक्युमेंट सगळे अपलोड करा. डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन, फोटोग्राफ, सिग्नेचर, एज्युकेशन, हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, एन-ओ-सी सर्टिफिकेट अँड कॅटेगरी सर्टिफिकेशन हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करा. ओके. कॉन्टॅक्ट डिटेलसाठी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे, ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, ज्यावर तुम्ही मेल किंवा कॉल पण करू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला मी संपूर्ण माहिती समजावून सांगितलेली आहे. कोणालाही काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर मी Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलला झालं सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशा नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.